लवकरच वटपौर्णिमा येत आहे आणि तुम्हाला जर थोडा स्टायलिश लुक हवा असेल तर ही हेअरस्टाईल नक्कीच तुम्ही ट्राय करून बघू शकता। आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्ट्रेटनिंग मशीनने स्वतःचे हेअर कर्ल्स कसे करायचे। हेअरस्टाईल तुम्ही सगळ्या प्रकारच्या साडीवर किंवा ड्रेसवर दोन्हींवर करू शकता। तुम्हाला कुठलीही हेअरस्टाईल करायची असू दे, त्यासाठी काही टिप्स आहेत त्या तुम्ही सगळ्यांनी जर फॉलो केल्या तर नक्कीच तुमची हेअरस्टाईल छान बसणार आहे। हॅलो एव्हरीवन, मी रुचिरा जाधव ताडगे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी खूप इंटरेस्टिंग आणि युजफुल आहे, खास करून त्या स्त्रियांसाठी ज्यांना केस बांधलेले अजिबात आवडत नाही, ओपन हेअर्स ठेवायला आवडतात। लवकरच वटपौर्णिमा येत आहे आणि तुम्हाला जर थोडा स्टायलिश लुक हवा असेल तर ही हेअरस्टाईल नक्कीच तुम्ही ट्राय करून बघू शकता। आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्ट्रेटनिंग मशीनने स्वतःचे हेअर कर्ल्स कसे करायचे। थोडी मेहनत आहे पण अतिशय सोपं आहे, तुम्हाला नक्की जमेल। ही हेअरस्टाईल तुम्ही सगळ्या प्रकारच्या साडीवर किंवा ड्रेसवर दोन्हींवर करू शकता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुमच्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जर तुम्हाला आणखीन कुठली हेअरस्टाईल बघायला आवडत असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। तुम्हाला कुठलीही हेअरस्टाईल करायची असू दे, त्यासाठी काही टिप्स आहेत त्या तुम्ही सगळ्यांनी जर फॉलो केल्या तर नक्कीच तुमची हेअरस्टाईल छान बसणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी आपल्याला हेअरस्टाईल करायची आहे त्या दिवशी अजिबात केस वॉश करायचे नाहीत। त्याच्या एक दिवस आधी तुम्ही हेअर वॉश करा, ते सुद्धा तुम्ही केसांना कंडिशनर लावू नका, नुसतं शॅम्पूने तुम्ही हेअर वॉश करा। आता एक दिवस आधी का हेअर वॉश करायचा तर तुम्हाला सांगते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी आपण फेशियल करतो तर आपल्याला लगेच आपल्या स्किनवर ग्लो येत नाही, त्यासाठी एक 1 ते 2 दिवस लागतातच। तसंच हेअर वॉश केल्यावर लगेच आपले केस शाईन होत नाही, त्याला सुद्धा 1 दिवस द्यावा लागतो। त्यामुळे तुम्ही 1 दिवस आधी हेअर वॉश करा, त्यामुळे तुमचे केस सुद्धा अगदी मुळापासून सुकतात। स्ट्रेटनिंग मशीनने हेअर कर्ल्स करण्यापूर्वी मी आधी सगळ्यात महत्त्वाच्या 2 टिप्स मी तुम्हाला सांगते। सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचे जे काही केस आहेत ते तुम्ही आधी सरळ करून घ्या। अगदी प्रोफेशनल पद्धतीने सरळ नाही केले तरी सुद्धा चालतील, पण बऱ्यापैकी सरळ करून घ्या। आणि दुसरी अगदी महत्त्वाची टिप म्हणजे तुमच्याकडे ज्या कुठल्या ब्रँडचं स्ट्रेटनिंग मशीन असेल ते 200 डिग्री सेल्सिअसपेक्षा जर त्याची हीट जास्त असेल तर तुमचे कर्ल्स अगदी प्रॉपर होतील आणि छान दिसतील। त्यामुळे या 2 महत्त्वाच्या टिप्स तुम्ही नक्की लक्षात घ्या। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले मी माझे केस अगदी सगळे पुढच्या बाजूला घेऊन रबर बँडने पॅक करणार आहे। माझी एक गोष्ट सांगायची तुम्हाला राहून गेली. आपल्या केसांच्या प्रोटेक्शनसाठी हेअर सीरम लावायला अजिबात विसरू नका. मी माझे केस आता रबर बँडने पूर्णपणे पॅक करून घेतले आहेत. आता आपण एक सेक्शन घेणार आहोत. तर मी हा एक छोटा सेक्शन घेतलेला आहे. तो स्ट्रेटनिंग मशीनमध्ये घेऊन स्ट्रेटनिंग मशीन आतल्या बाजूला वळवायची आहे आणि सेक्शनही आतल्या बाजूला घ्यायचा आहे आणि हळू-हळू प्रेस करत जोपर्यंत सेक्शन संपत नाही तोपर्यंत मशीन खाली आणायची आहे आणि हळूच मशीन उभी करून अलगद सेक्शन सोडून द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता खूप छान कर्ल झाले आहेत। असेच हळू-हळू आपण प्रत्येक सेक्शन करणार आहोत। सुरुवातीला तुम्ही सेक्शन मशीनमध्ये घ्यायचं आहे, आतल्या बाजूला वळवायचं आहे आणि मशीन तोपर्यंत प्रेस करत खाली आणायची जोपर्यंत आपला सेक्शन पूर्णपणे संपत नाही आणि संपल्यानंतर काही सेकंद थांबून हळूवारपणे मशीन उभी करून सेक्शन सोडून द्यायचं आहे। तुम्ही बघू शकता खूप छान कर्ल झाले आहेत। अशा प्रकारे आपण सगळेच कर्ल्स करणार आहोत।
कर्ल्स करत असताना अगदी काळजीपूर्वक करा, कारण स्ट्रेटनिंग मशीन गरम असते. तुमच्या हाताला कुठलाही चटका बसणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्या आणि हळूवारपणे करा. तुम्ही कुठल्याही पार्लरमध्ये जाऊन हेअर कर्ल्स केले तरी सुद्धा ही अशा प्रकारची स्टीम तुम्हाला दिसणारच आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. मी माझ्या केसांच्या प्रोटेक्शनसाठी हेअर सिरम लावलेलं आहे. फायनली खूप सारे पेशन्स नंतर माझे हेअर कर्ल्स पूर्णपणे करून झालेले आहेत. हा माझा शेवटचा सेक्शन आहे. त्यानंतर माझे हेअर कर्ल्स पूर्ण होतील आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता माझे हेअर कर्ल्स किती छान दिसत आहे. पण आता हळूच आपण हेअर बँड काढून टाकायचा आहे आणि आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपले केस सेट करायचे आहे. जास्त काळ कर्ल्स टिकून राहण्यासाठी तुम्ही हेअर स्प्रेचा वापर करू शकता. मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी केले आहेत, म्हणून मी हेअर स्प्रे मारणार नाही. केस हळूच आपले मागे घ्यायचे आहेत आणि आपल्या हातानेच ते पूर्णपणे आपल्याला हव्या त्या सेक्शनमध्ये सेट करायचे आहेत. तुम्ही बघू शकता खूप छान हेअर कर्ल्स दिसत आहेत. माझा पूर्ण लुक चेंज झाला आहे. आधी माझे हेअर्स खूप फ्लॅट दिसत होते, आता केसांना बऱ्यापैकी बाउंस सुद्धा मिळाला आहे. अगदी आपण ब्लो ड्राय करतो पार्लरमध्ये जाऊन तसाच लुक दिसत आहे. आणि आपण ज्यावेळी आपले केस सेट करतो त्यावेळी कंगव्याचा वापर न करता फक्त आपल्या हातांनी केस सेट करायचे आहेत. सगळी जादूई आपल्या हातांमध्येच आहे, त्यामुळे आपल्या हातांनी सर्व केस सेट करायचे आहेत. तुम्हाला हवा तो सेक्शन घ्या, साइड पार्टिशन घ्या किंवा मिडल पार्टिशन घ्या. तुम्ही बघू शकता कर्ल्स खूप छान दिसत आहेत आणि मला स्वतःला बघून खूप छान वाटतंय. नुसत्या हेअर कर्ल्सनी आपला लुक किती चेंज होऊ शकतो. पूर्ण माझा लुक आधीपेक्षा चेंज झाला आहे.